दररोज काहीतरी लिहिलं जात आहे. पुन्हा एकदा गरज आलेली आहे का की आपण मध्यस्थी करावी, आपण पुढे जावं? कारण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढत आहेत, त्यावर राष्ट्रवादीचा काय स्टँड आहे? दोन गोष्टी आहेत की इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असतो त्यावेळेला आमच्याकडं देश पातळीवरच्या ज्या संघटना आहेत, निवडणूक आहेत, त्याच्यामध्ये एकत्र येण्याचा उद्देश विचार होता. राज्याच्या आणि विशेषतः या स्थानिक पातळीवरच्या लोकसेवा गव्हर्नमेंट असेल, पंचायत राज्य असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीनं वृत्तपत्रांनी त्याची नोंद घेतली, ही घेतल्याच्या नंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इस्यूच्यावर आपण एकत्र येण्याची जी भूमिका आहे त्याच्यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना नियंत्रित करून केला जाईल. एक. आणि नंबर 2, त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्यापुरतं सीमित इंडिया आघाडीचा संबंध नाही, पण राज्यापुरतं सीमित येत्या 18 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं काही वेगळी भूमिका घेता येईल का एकत्रित, त्याच्याबद्दलचा विचार चालला. असं आहे की ते सगळं सकारात्मक चिंताजनक आहे. ज्या पद्धतीनं या तरुणांची हत्या केली गेली, त्याच्या माथेवर कोण लोकत याबद्दलची जी चर्चा आहे आणि त्याची प्रचंड प्रतिक्रिया विशेषतः मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आहे. पहिल्यांदा त्या कुटुंबियांना वेतन वीज दिलं होतं, त्यांना वेतन वीज केलं होतं, परभणीला वेतन वीज दिलं होतं. आणि तिथं लोकांच्यात, सर्वसामान्य लोकांच्यात जी मी प्रतिक्रिया पाहिली ती अतिशय चिंताजनक आहे. तिथं एक प्रकारचा प्रचंड जीव असा सामाजिक तणाव हा तिथे तयार होईल हे स्वच्छ दिसत होतं. आणि त्यावर यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे किंवा मी राज्याच्या प्रमुखांना, मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा घातली आणि इथं राजकारण न आणता लोकांच्यावरती, समाजाच्या सगळ्या घटकांच्यावरती एक वाक्यता आणि विश्वता ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्याची गरज आहे हे त्यांच्या निर्णय राहिला. बघूया आता काय होतं. दुर्दैवानं काही ना काहीतरी रोग घडतंय, पण हे महाराष्ट्राला संबंधाचं नाही. आव्हान लोकांचा दृष्टिकोन सामंजस्य निर्माण करायला प्रयत्नांची फराक असतात त्यांना इथं राजकारण अजिबात न घडणं ही आहे.